नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि सर्वप्रथम न्यूज 24 मराठीच्या सर्व दर्शकांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. तर आजचा खास रिपोर्ट आजच्या या खास दिवशी याच खास विषयावर आहे. आज आपण बोलणार आहोत रक्षाबंधन या विषयावर. तर भाऊ आणि बहिणीच्या प्रेमळ नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. हा सण साजरा करण्यामागे धार्मिक कारण आहे, तसेच शास्त्रीय महत्त्व देखील आहे. भारतीय सणांमागे एक विज्ञान असल्याचं यामधून स्पष्ट होतं. काय आहे रक्षाबंधनाचे महत्त्व? चला जाणून घेऊया आजच्या या खास रिपोर्टमध्ये. तर जगभरात भारत हा एकमेव देशच नाती जपणार आहे. या देशात प्रत्येक नात्यासाठी सण आहेत आणि त्याचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व देखील आहे. मग भाऊ आणि बहिणीच्या प्रेमळ नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. बहीण भावाचे नाते म्हणजे बालपणातील त्या दंगा, मस्ती, खोडे आठवतात. दोघांमधील नात्याचा हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला येतो. या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधते. त्याच्या प्रगती आणि दीर्घायुष्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करते. तसेच आयुष्यभर भावाने आपले रक्षण करावे असे वचन बहीण भावाकडून घेते. रक्षाबंधनासंदर्भात एका आख्यायिकात सांगितलं जातं की राजा बली यांनी कठोर तपस्या करून यश आणि राज्य मिळवले होते. त्यांच्या राज्यात प्रजा सुखी होती. राजा बली यांना दानशूर म्हटलं जात होतं. त्याच्या राज्यात रिकाम्या हातानं कोणीही परत जात नव्हतं. परंतु हळूहळू त्यांना आपल्या साम्राज्याचा गर्व होऊ लागला. त्यांना स्वर्ग प्राप्तीची महत्त्वाकांक्षा होऊ लागली. यामुळे राजा इंद्रदेव त्यांना आपले सिंहासन जाण्याचा धोका वाटू लागला. मग ते भगवान विष्णूकडे गेले. इंद्रदेवाच्या प्रार्थनेमुळे भगवान विष्णू प्रसन्न झाले. त्यांनी वामन अवतारामध्ये ब्राह्मण वेश धारण केला आणि भिक्षा मागण्यासाठी राजा बलीकडे पोहोचले. राजा बली यांच्याकडे 3 पावली भूमी म्हणजेच जमीन होती. ती मागितली. भगवंतांनी आपला चमत्कार दाखवला आणि एका पायात पृथ्वी व्यापली तर दुसऱ्या पायात स्वर्ग. आता तिसरा पाय कुठे ठेवू हा प्रश्न आल्यावर बली यांनी आपले डोके पुढे केले. भगवंतांनी तिसरे पाऊल त्यांच्या डोक्यावर ठेवताच राजा बली पाताळात जाऊन पोहोचला. त्यांनी त्यांना वरदान मागण्याचे सांगितले. मग राजा बली यांनी रात्रंदिवस भगवंत आपल्या समोरच असावे असे वर मागितले. त्यामुळे भगवान विष्णू यांना बली यांचा पहारेकरी व्हावा लागले. त्यामुळे माता लक्ष्मी अस्वस्थ झाली. त्यांनी नारदकडे सल्ला मागितला. नारद मुनी यांनी बलीकडे जाऊन रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधण्याचा सल्ला दिला. माता लक्ष्मी यांनी भाऊ म्हणून राजा बलीला राखी बांधली आणि भेट म्हणून भगवंतांना आपल्याबरोबर विष्णू लोकात घेऊन आली. तो दिवस होता श्रावण महिन्यातील पौर्णिमा. भारतीय परंपरेतील प्रत्येक सणामागे विज्ञान आहे. तेच विज्ञान रक्षाबंधन मागे देखील आहे. राखीतील रेशम हा प्रतिजैविक समजले जातो. राखी बनवण्यात रेशमसह तांदूळ, केसर, दुर्वा, चंदन, मोहरी यांचा वापर केला जातो. या गोष्टी पाचक आहेत. तसेच वात, कफचा नाश करणारे आहेत. चंदन शीतल आहे. त्यात सेरोटोनिन आणि बीटा एंडोर्फिन हे रसायन असतात. त्यामुळे मेंदू शांत राहतो. भावाचा प्रगतीसाठी या गोष्टी सहाय्यक ठरतात. असे धार्मिक आणि वैज्ञानिक हे दोन्ही महत्त्व रक्षाबंधन या सणाचे आहे. तर हे होतं रक्षाबंधन याचं वैज्ञानिक आणि शास्त्रीय कारण. तर अशाच खास रिपोर्ट बरोबर पुन्हा भेटूया. तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी 24/7.